ती मला म्हणतोय तू कोण? म्हणलं मी महाराज. ती मला मांडपात झालं कीर्तन ज्ञान नको बाजून म्हणून आपण आपल्या बापाचं ऐकत नाही. झुकेला नाही सावा म्हणला का तू काय चिंच समोर त्याला बापाला तिला चोळीली महाराष्ट्र पटकन मागं घेतली. म्हणलं कारण आताच म्हणत तर बापाला घाबरत नाही. म्हणलंय बापाला घाबरणार घेतली आवडा जमत नाही पण मग मागं का घेतली ती यातली आरती मागते म्हणून आलेली. आता ह्याचा बाबा समजा म्हणाले इथं बसलेले गोवा मुका तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी गेला इतका व्यसन फक्त मी वाचायला तोंडावर कळत रे कोण खातो कोण पेत ले रे ले पिणारी तर ले व्याख्या रे मार 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 बायकोला संध्याकाळी सकाळी म्हणणार मला केल्यावर कळत नाही सगळं कळतं तेवढंच मला कळत नाही. तुमचा नवरा जर म्हणलं ना मला पिल्यावर कळत नाही कसं कळत नाही? डोकळवर शिळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवा सांगा बरोबर काळे डोक्यात गोड लागतात का? काही का कसं कळत नाही? नाटक करतोय कळत कसं नाही? हा अरे तुम्ही जा शिवाय दत्तूच्या पिढीने काय रे? अरे शिवराय जन्माला यायला फूस पाहावं लागतं रे. शिवराय जन्माला संस्कार प्रबळ लागतात रे. सगळं दिसतं म्हणून चालत नाही. आणि काय कळले रे तुम्हाला मला शिवराय? हा काय कळले आणि कसे कळले? काय आजची पिढी रे? काय डीजे लावून तो डान्स काय ती शिवजयंती आणि कोण होतं शिवराय याचा विचार तरी केला गेला तरी वयाच्या 14 वर्ष सोनाचा बाळगुरू मासाने हातात दिलं होतं त्या लेकराच्या. वयाच्या 17 वर्षी पहिल्याकडे गेला जिंकला माझ्या राजाने. आणि कौतुक वाटतं मला शिवरायाचं शिवशाहीचं. काय विचार कौशल्य नव्हतं माझ्या राजाचं. अरे वेडे नाहीत लोक. स्वतःचा बाप मिळाला तरी त्याचा फोटो हॉलमध्ये लागेल याची खात्री नाही. पण आज प्रत्येकाच्या चौकात प्रत्येक गावाच्या चौकात प्रत्येक माणसाच्या मनात जात धर्म कोणतं कुळगोत्र कुठलाच विचार न करता माझ्या शिवरायांचं स्थान माणसाच्या हृदयामध्ये त्याचं कारण त्याचं व्यक्तिमत्व. मूर्खणीत लोक वेडेत लोक बघा सोपं आहे का? कालही शेतकरी म्हणतो आजही शेतकरी म्हणतोय उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का? काल शेतकरी म्हणत होता आज मरतोय उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का? द्याल का दादा? नाही देऊ शकत. सरकार कोणाचं येऊ द्या कसं येऊ द्या कुठलं येऊ द्या त्याचा ना खात्री शेतकरी मारणार नाही त्याची. कौतुक वाटतं मला शिवरायांचं. 21 वर्ष वय होतं जेव्हा शिवराय न्यायाच्या स्थानावर बसले. न्याय बघा व्यवस्थापन बघा विचार कौशल्य बघा. आणि 21 वर्षाचे शिवराय त्याच काळात दुष्काळ पडला. पोराच्या माणसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवरायात पडला. कौतुक वाटतं मला शिवशाहीचं. माझ्या शिवरायांच्या राज्यात एकही शेतकरी घराला फास लावून गेला नाही म्हणून कौतुक वाटतं मला शिवरायांचं. काय व्यवस्थापन असेल? महाराष्ट्रातलं पहिलं धरण शिवरायांनी बांधलं खेड शिवापूरला. 32 धरणं राजाने बांधली. या महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था एका बाईला उभारली जी आदिशक्तीचं नाव मासाहेब जिजाऊ आणि त्या पतसंस्थेचं नाव स्वराज्य. आज प्रत्येक पतसंस्थेचा चेअरमन पुरुष आहे पण त्याला कळलं पाहिजे पतसंस्था उभ्या बाईने केली होती. काय कमी असतं का मला? जिजाऊ लागते का माझ्याजवळ शिवराय नाही? कौतुक वाटलं पाहिजे तुम्हाला स्वतःचं. तुम्ही बाई म्हणून जन्माला कौतुक वाटतं मला. मला भगवंताने स्त्री होण्याचा अधिकार दिला. सगळ्यात मोठं सौभाग्य आहे की जन्म स्त्रीचा आला. सगळ्यात मोठं लय कौतुक आहे माझं. भगवान आयडिया मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. काय ताकद असतं ना काय? लय गोड आहे का नाही तुम्ही? नेवासाच्या बाहेर तुम्ही लय गोड आहे. आई शोधून तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे. कोणाच आहे जरा प्रॉब्लेम असलं थोडंफार असतं नाही कधी काय असते नाही तुमच्यात ताकद आहे. हे बाकी सगळं सोडून द्या पण तुमच्यात ताकद कौतुक आहे मला जमाचं. काय खुश होतं माझ्या मासाला.
घालतोय तरी मान आल्यावर पडून पडून शुद्ध शाकाहारी होते माझं नाव. सुपारीच्या खंडाचं व्यसन नसतं माझ्या काढायला. 22 वर्षाचा तरुणा मान शिवा कशा मृत्यूच्या पालखीत बसलाय. राजाने विचारावं, शिवा विचार कर, बसलाय की पालखी मृत्यूची आहे? चुकून जरी शत्रूच्या हाती लागला विचार केला कशाला त्या वाईट मरणाने मरशील. ते तरुण मान बघणं राजाला म्हणतोय, डोळ्यात काही आणून राजा काय बोलतो राजा? आवाज जगाची घेऊन एकच पण बघितलं बघा मी. माझी माय म्हणायची शिवाला जगत दिसतो का? वाटत विश्वास माझं दिसणं शिवबाला जगत आहे. नुसतं दिसणं होतं तर एवढं कौतुक वाटायचं. आज शिवराजाचं असं म्हणावं होतंय. राजा तुमचा पोशाख तुमचा मुकुट ज्या पुस्तकावर आहे त्याला मृत्यूचं भय वाटत. कसं राजा? अहो राजा, माणूस मेल्यावर मान सरळ देते. राजा, माणूस मेल्यावर मान सरळ देते. मी जिवंत असताना माझ्यासाठी हिंदवी स्वराज्याच्या धड्याच्या डोळ्यात पाणी आलंय. काय सौभाग्य या शिवाकाशीलाचं. आता मरण सुद्धा खुशी खुशी कळायला मिठी मारेल किंवा राजा या कोणाने घेतलं स्वराज्य. हिंदवी स्वराज्य वगैरे होते. कौतुक वाटतं दादा. आणि जे म्हणे जा नाही तर घरी जाऊन पिटवून घ्या. अरे जरा काय कौतुक बितून नाही का तुम्हाला? नुसतं शाळ काढले आणि जे प्रेम पाहिजे खरंय म्हणा. 500,000 मतदान करणाऱ्या जाती आपल्याला शिवराय कळणार आहेत का? पात्र द्यावी लागते ना. माझी गाडी, माझी भाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्या बायकोची साठी तुझी दाढी जुळते, माझी पिढी पिटते. आपण विचित्र माणसं. आपल्यासाठी जे मेले का त्या बिचारीवर बसून विचार करीत असतात. ती म्हणत असतील यहाँ अली मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे की हरामजादों के लिए. गेलो तरी कोणासाठी बाबा? हे एवढं प्रामाणिक भारत आहे की तो पाणपोळीवरचा ग्लास सुद्धा साखरेनं बांधावा लागतो. किराणा दुकानदाराचा पीठ सुतळीनं बांधलेला असतो. त्याला माहिती गावला इमानदारी बाबा 2 रुपयाचा पण बांधल्यावर चोर पकडायची मशीन होती. जगामध्ये 3 तासात 20 चोर गेले. ऑस्ट्रेलियात 3 तासात 30 चोर गेले. 3 वर्ष भारतात आणि 15 मिनिटात मशीन चोरीला गेली. इतके टॅलेंटेड लोक आहेत ना आपल्या भारतात. आपल्या महाराष्ट्रात नाच करायचं नाही. पण हेच लोक जर चांगल्या दृष्टीने वापरलं तर काय वाईट होणार आहे? रक्त आपल्या शिवरायांचंच आहे. एक तर वापरलेच चुकीच्या ठिकाणी. नाहीतर विचार करा, 2 लाख पायदळ 1 लाख घोरतडे स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं जर माझ्या शिवरायांनी विचार केला असता माझा बाप गुलामगिरीत आहे, मी स्वराज्य निर्माण कसं करणार आहे? मी माझा बाप निजामाच्या हाताखाली काम करतो, मी कसं काय स्वराज्य उभं करणार आहे? आत्मविश्वास आहे स्वतःवर, विचार कौशल्य आहे, अरे नीतिमत्ता पवित्र आहे, आई बहिणीला देवीसारखं न्याय द्यायचा अधिकार ताकद त्यांच्यात आहे. माझ्या शिवरायांनी त्या मुघलांच्या नाकात पिचून 260 पेक्षा जास्त केले, 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे माझ्या मातीचा. कौतुक आहे त्या विचार कौशल्याचं. सोपं नाही का? काय लागतं रे मोठं व्हायला आजची पिढी? तर म्हणून मी कीर्तनाला उपस्थित आहे. गाव आपलं, माती आपली, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपला, परंपरा आपली, ज्ञान आपले, पूर्वजांनी त्यागही आपल्याच केला.
मग इथं साम्राज्यही आपलंच पाहिजे. भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळांच्या माती हामापाठी. आमच्याशी प्रेमाने वागलात तर आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमच्या नादी लागलात ना झेंडा खाली दांडावर करून तोत्राची ताकद दाखवू. अरे वारकरी म्हणजे काय साधे समजता का काय? गंध लावतो म्हणजे काय शेळपटलेले समजतात? ताकद आहे रे. धर्माचा पालन करणे, पाखंड करणे, याचे मान करणे का मग वीज वाढवावे ना. ताकद पाहिजे खरं खरं, खोट्याला खोटे म्हणायची. विनंती आहे माझी, उभे टाका स्वतःच्या पायावर. कधी उभे तिथं किशोर पैसा नावात प्रसिद्धी असते की कुत्री सुद्धा मागं पुढे फिरते. कळलं त्यालाच कळलं. खिशात पैसा नावात प्रसिद्धी असते की कोणी खात नाही. विनंती माझी, नाव कमवा करून जरा बाकीचं सोडून द्या. मोठ्या भाजाला नम्रता गांभीर्य दोन्ही पाहिजे आपल्याकडे. आता आपल्याकडे वाईट नजरेनं बघायला तर त्याच्या पायात हातात त्याची ताकदही पाहिजे, आणि त्याच ठिकाणी आपल्या आईबापाची आपल्या नवऱ्याची सेवा करायची दानतही आपल्याला तेच पाहिजे, कारण आपण आई आहे. कौतुक आहे का? विनंती आहे. काय लागतं याची पिढी मोठ्या वेळेला तरुण मुलं मुली. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या सेकंड इयरला. आमच्या वर्गात एक पोरग आहे, संगीताला उभा करायला एक प्रश्न विचारला. उत्तर देताना आम्हाला कळलं बोबडे आकावरून हसू सॉरी हसले. सर मला मूर्खच का? लॉला ऍडमिशन घेतलेस, तुला बोलता येत नाही, तू वकिली करणार कशी? म्हणलं तो तुला बोलू नका. तू जर आयुष्यात काही करू शकला ना पट्ट्या, मास्टर नोकरी सोडून तुझ्या पाया घालून जाईल. सरांनी अंडर एस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. आजची पिढी जग ग्राह्य धरतं आपल्याला. त्यांना वाटतं कालची उगवलेली पोरं आम्हाला कुठे टप देऊ शकतात. आणि मराठी याला व्यापार जपणार आहे का? शेतकऱ्याच्या आवला भाव वाटा वाढणार आहे का? अर्गंदाला फिरणारी त्यांच्याच्याला कुठं ठामपणे उभा राहता येणार आहे का? पण खरं सांगते बाबा, अख्खं जग जेव्हा आपली हारायची वाट बघतं ना, तेव्हा जिंकून दाखवलं ते जिंकण्यात मजा आहे. तेव्हा जिंकायचं याला वाटतं की ह्याला जाणार नाही. पोरगी आहे ती काय करू शकते, करून दाखवायचं. बोलून सन्मान लोकांनी करावा या विषयाला. मग काय झालं? वर्गा म्हणला खरं थांबत ते करतो, सांगत ते करतो. सरांनी 20 रामायणाच्या ग्रंथ हातात दिले, सांगितलं पुढच्या लेक्चर पर्यंत यातला एक जरी ग्रंथ विकला ना पट्ट्या, मास्तर नोकरी सोडणार तुझ्या पाया घालून जाणार. सर म्हणले हे तू नाही करू शकत. वर्ग आगे तसं ना आला, लेक्चर संपले, आगे तसं ना आला. सरांनी उभा केला, ग्रंथ विकले आणि खाली मान घातली. सर म्हणला विश्वास होता जमणार नाही. वर्ग म्हणला तर थकली विकली. तुम्ही किती सांगितलं होतं? ही थकली विकली. सर म्हणले कस का? थोप आहे म्हणला थे थकल्या थकून द्यायचं, त्याला थांबायतो हे बघा हे रामायण. त्याला थांबायतो हे बघा हे रामायण. तुम्ही देता का मी वाटून दाखवू? लोक म्हणले ती पण वाचून होय, तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलं स्ट्रॅटर्जी रे. गणिमी कावा दुनिया झुकती है, जुगाने वाला चाहिए. अरे नसल मनगटात ताकद तर चालतंय, विचारात ताकद असली तर जग नतमस्तक होतंय. फक्त ताकद विचारात असावी, ज्ञानात असावी. आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे ना, आज काय लागतं? ज्ञानांचं शिवाय म्हणण्याचं काम करा, ताकद करू. आणि एवढीच ताकद आहे की जगाच्या मालकाचा नियम सुद्धा म्हणतात मी सुखाचा कर. बरं एकट्या दुकट्याचा आहे का? एका ठिकाणाचा आहे का? मृत्यू, पाताळ, पृथ्वी प्रत्येक ठिकाणी. अहो मी स्वर्ग, पाताळ, पृथ्वी या प्रत्येक ठिकाणाचा उद्धार करेल. माऊली कुठल्या सामर्थ्यावर म्हणतात? माऊली म्हणतात मी करेन याचा अर्थ मी करेन का? नामाने केशव राजा केला नियम चालवले माझा. मी बोलावं आणि करायचंय त्यानं करावं. आम्ही काय करावं? जाईन हे माय त्यानं काय करावं? अवघडची संसार मी करेन. त्याचा अर्थ मी कोण आहे? माऊली म्हणतात मी कोण आहे? अगतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी हरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. कोण ज्ञानोबा आहे? महाविष्णूचा अवतार. मग काय माझ्या ज्ञानोबारांना सांगा ना, सोपं आहे ना दादा. मला सांगा, आपण केला संसार सुखाचा होईल का? देवानं केला संसार सुखाचा होईल? हा देवानं केलेला लग्न नाम करायचं, नवरीला जाई वरबाई बनाई, वरबाप दाऊ शेठ, आणि लग्न लावायला ब्राह्मण पांडुरंग. तो संसार परमार्थापेक्षा गोडी ठेवला आहे. आणि महाराज गरीबाची होती करा जाई, 3.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता जाई, मग त्याला झोपाया माहेरी. किती? 3.5 क्विंटल
350 किलोचा पलंग होता. पलंग बरं का नेवासाच्या बाया, पलंग माहेरी झोपाया. एवढी श्रीमंती बाबाची. पण नामदेव यांच्या घरी दिलं. नामदेवराय भजनात येडं झालं, सगळं गेलं. तरी सुद्धा नवऱ्याला जी शिवाय बोलत नव्हती. चहा जे, पाणी जे, स्वयंपाक जे, तुमचं घर आहे ना. काय संताची बायको होता दादा माझी. तुकोबरायची बायको, पुण्याचं सासर माझं तुकोबरायचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. 35 एकर ऊस होता आमच्या बापाचा. नेवाशात नाही दादा, पुण्यात. किती? 3500. वन टाइम 1425 माणसं हाताखाली कामाला होती तिच्या बापाच्या. पण नवऱ्याच्या घरी मीठ असं टाकली खायची. 4 चिगडाची साडी नसायची. तक्रार करीत नव्हती. तुमची 3 टाइम खाली. तरी दिवाळीला माहिती गेल्यावर ती काय बायचा तर भेटलं ते आहे मला सांभाळाय का नाही गे. काय बायका होत्या बाई, काय बायका होत्या. धोतर फाटलं माहिती तुला करायचं बाबा. धोतर फाटलं 3 गाठी मारल्या. तुला बरा गरीब नव्हते बरं. तुकोबराय सगळं लुटून दिलं हो जगाला. तुकोबराय काय गरीब होते का? 65 लाखाची संपत्ती होती तुकोबरायची. किती? आताची नाही दादा, 450 वर्षापूर्वी. आताच्या 10 लाखामध्ये तवाचा रुपया अशा हिशोबाने 65 लाख दादा. 2 BHK 65 लाखाची होती. तरी वजन 24 होते. 100 एकर ऊस. तरी महाराजाला रामराम घालत नाही. ती म्हणतो भावताय की पेटन पेटन पेटन. नीट बोलाचा वार करा ना. हाय तुम्ही पेटन भजन करीत जा. वारेकरी म्हणजे तुम्हाला साधे वाटतात का? लोक आजकाल तोंड उचलून काही बोलायला लागले तरी असं तसं तसं असं. अरे काय तुळशीची माळ आहे, कपाला गंध आहे. किती येडा असू द्या तो विश्वाचा मालक त्याचं राखण करतो. अरे जो कपाळाला बुक्का लावला जातो ना माझ्या पांडुरंगाच्या, तो बुक्का म्हणजे वारकऱ्याच्या चरणाची धूल आहे. जो माझा मालक मस्तकाला लावतो इतकं सौभाग्य स्वतःच समजतो की त्या वारकऱ्याची धूल माझ्या मस्तकाला. विश्वाचा मालक होतो. हा द्वादशीला जेवण केलं मग वारकऱ्यांना पत्रावळ्या उचलायला मग पांडुरंग असतो. वारकऱ्याला काय साधं सुद्धा समजतात झालं. हा या विषयाच्या इतके श्रीमंत माझे तुकोबा. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. जेव्हा कर्जपत्र इंद्राने गोळवायची ठरली. किती बैलगाड्या? 25. एका कागदावर 100-200 जमिनी 300 ते 400 टन सोनं तुकोबराकडे घाण होतं. अशा कागदाच्या किती बैलगाड्या? 25 इंद्राने बुडवल्या. कालांतराने घरी द्यायला. कालांतराने इतकं लुटलं लोकांना की लोकांनी इतकं लुटलं की तुकोबरायलाच राहिलं. तुकोबरायला 2 बायका होत्या. एक बायको अन्न करून गेली दादा. बायकोन लेकर अन्न करून गेली. तरी तुकोबराय म्हणले बरे झाले देवा निघाले दिवाळी परी. या दुष्काळी पिढा गेली. बरं झालं मिली पिढा गेली. तुकोबराय येतं दादा. ते तुकोबराय काय ताकद महाराज, काय श्रीमंती त्या आवडीची, काय तुकोबरायची परिस्थिती बेकार आली.